सर्वकार्येषु सर्वदा सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अविरलमदजलमिवहं भ्रमरकुलानिक सेवितकपोलम् अभिमतफलदातारम् कामेशं गणपतिं वन्दे या कुन्देन्दुतुषारहारकमला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॐ नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंदा रघुनायका मागणी हे पुंडरी गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ सागमपदनि गमपदनि सानि गमपद रे राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम नवनीत
Nara
प्रिय पुत्रवर दाता दातृ पुरस्सरा प्रभुवरा सेवा करो दासवर शिष्य सर्वविदा वरोपि भगवान कांक्षा विहीन सदा नाना चित्र विचित्र रूप चरितो भक्तार्पितान हरी गोपाल कृष्ण भगवान की। सूत्र श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे पाता पालितवत जगत जनकतां प्राप्तो प्रिय पुत्रवत दाता दातृ पुरस्सरा प्रभुवरा सेवा करो दासवत शिष्य सर्व विदांबरोपि भगवान कांक्षा विहीन सदा नाना चित्र विचित्र पुत्र जरितो भक्तार्पितात्मा हरी। संपूर्ण जगाचा पालक असणारा म्हणजे जगत पिता असं ज्याला आपण म्हणतो तो नंद यशोदेच्या घरी आणि वसुदेव देवकीच्या घरी पुत्र म्हणून राहिला बघा। दाता दातृ पुरस्सरा सगळ्या जगाला भरभरून दान देणारा असा आमचा भगवान सर्वश्रेष्ठ दाता पण शुल्लक दही दूध लोण्यासाठी त्या गवळणींची मनधरणी करतो, त्यांच्या मागे मागे फिरतोय, नवे नवे वेळ प्रसंगी चोऱ्याही करतो। शिष्य सर्व विदांबरोपि भगवान कांक्षा विहीन सदा सगळ्या जगाचा गुरु असणारा कृष्ण वंदे जगद्गुरु असं असताना सुद्धा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये पडेल ती कामं करून ज्ञान संपादन करणारा भगवंत अशी रूप फक्त या भगवंताने कशासाठी केली? भक्तार्पितात्मा हरी आपल्या भक्तांच्या लीला इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंतांनी या लीला केलेल्या आहेत आणि त्याच लीला आपल्याला आजच्या या कीर्तनामध्ये पाहायचं। भगवंताचा जन्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कृष्ण जन्म झालेला आहे, पण थोडीशी पार्श्वभूमी आपल्या लक्षात यावी म्हणून सांगते। वर्षा ऋतू श्रावण मास वर्षा ऋतू श्रावण मास उदाष्टमी कृष्ण पक्ष अवतरला कमलदला रोहिणी नक्षत्र ते दिवशी गोपाल कृष्ण भगवान की। श्रावणवती अष्टमीला मध्यरात्री बुधवारी रोहिणी नक्षत्रावरती भगवंताचा जन्म झाला मथुरेमध्ये बंदेशाळेमध्ये। पण भगवंतांनी आधीच वसुदेवाला सांगून ठेवलं होतं की मला गोकुळामध्ये घेऊन जा आणि तिथे यशोदेच्या पोटी जन्माला आलेली कन्या इकडे घेऊन ये आणि मला तिथे ठेव। त्याप्रमाणे वसुदेवानं टोपलीमध्ये भगवंताला घातलं, देवाला घातलं, बाळाला घातलं आणि निघाले। सगळी कड्या कुलप भरून पडली, सगळा भाग आपल्याला माहिती, मी काही सांगत बसत नाही। आणि गोकुळामध्ये वसुदेवजी आले, यशोदेच्या पुढे आपल्या बाळाला ठेवले, डोळे भरून त्याच्याकडे पाहिले, गळगळ 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 डोळ्यातून अश्रू वाहतायत आणि जड अंतःकरणानं आपलं बाळ तिथे ठेवलं आणि तिथे जन्माला आलेली कन्या आपल्या बरोबर भेटली आणि ते निघून गेले, मथुरेमध्ये निघून गेले। आणि इकडे मात्र पहाटे पहाटे सगळ्यांना कळलं की यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला, नंदाला पुत्र झाला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला। या नंदानं काय केलं? सुस्नात झाला आणि पुण्याह वाचन केलं आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद, अनेक प्रकारची दानं त्यांनी ब्राह्मणांना दिलेली आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद, केशर कस्तुरीचे सडे घातलेले, घराघरावर गुढ्या तोरणं उभारलेली आणि अशा त्या गवळणी वाणं घेऊन निघाल्या हो आणि एकमेकींना सांगू लागल्या, अगं ऐकलं का यशोदेला पुत्र झाला, अगं ऐकलं का यशोदेला पुत्र झाला, अगं रमी ऐकलं का यशोदेला पुत्र झाला। आणि अशा त्या गवळणी निघाल्या, पुत्र झाला यशोदेला पुत्र
सगळीकडे केशर कस्तुरीचे चंदनाचे सडे घातले, दारावरती भुया तोरण उभारले, सगळीकडे मंगल वाद्य वाजताय, सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहे, मंगलमय असं वातावरण. अहो स्वर्गातले देव यक्ष किन्नर गंधर्व तर आनंदलेच होते, पृथ्वीवरचे नर नारी आनंदले होते, पण मातीचा कण सुद्धा आनंदित झाला होता. कारण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवंत 125 वर्षाचं आयुष्य जगले बरं का भागवतामध्ये वर्णन. आणि त्यातली पहिली 11 वर्ष त्यांनी गोकुळामध्ये घालवलेली, नंतरची 14 वर्ष मथुरेत घालवली आणि त्यानंतरची 100 वर्ष द्वारकेत घालवली. तर पहिली जी 11 वर्ष त्यांनी गोकुळामध्ये घालवली त्यामध्ये भगवंतांनी ज्या लीला केल्या त्याच लीला आपण या गोकुळकाल्याच्या निमित्तामध्ये कीर्तनामध्ये सांगत असतो. आणि नंतरचं भगवंताचं जे कार्य आहे ते कार्य तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. पुढचं जे कार्य आहे ते धर्म संस्थापनेसाठी केले. कारण भगवंताचं जसं वचनच आहे भगवद्गीतेत सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे गोपाल कृष्ण भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीचं वर्णन करताय. भेडोनी अविवेकाची काजळी मी विवेक दीप उजळी मग योगिया पाहे निवाळी निरंतर ऐसे धर्मजात आघवे न्यायुगायुगी रक्षावे ऐसा ओहू हा स्वभावे आज दिवसे मौली ज्ञानेश्वर महाराज. आणि असं भगवंताचं काय पुढे 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 आमचे भगवंत
थोडे मोठे व्हायला लागले बरं. आणि होता 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 6-7 वर्षाचे झाले आणि मग आपले सवंगडी जमवायला सुरुवात केली. सवंगडी कोण हो? पेंद्या, बोबड्या, वाकड्या, सुदाम्या, तोतड्या, भेटक्या. तुम्ही म्हणाल ही नावं काय भागवतात आहेत का? नाही, मी कथेकऱ्याच्या पोतळीतली आहे. आणि असे सगळे सवंगडी गोळा केले. पेंद्या ज्याचा एक हात आणि एक पाय लुळा आहे, वाकड्या जो 4 ठिकाणी वाकलेला आहे, आणि बोबड्या जो काय बोलतो ते फक्त भगवंतालाच कळतं, बाकी कोणालाच कळत नाही. अशी सगळी पोरं गोळा केली. गवळीयाची ताकद रे कोण पोरे चांगली, एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती दे. असे सगळे गोपाळ तयार केले आणि मथुरेला जाणारे जे दही दूध होतं ते दही दूध मथुरेला न जाता आपल्या गोकुळातच राहावं, आपल्या या गोपांना मिळावं असं भगवंताने ठरवलं. आणि म्हणून जे दही दूध घेऊन ज्या गवळणी गोकुळाला जात होत्या ना, ज्या मथुरेला जात होत्या ना, त्यांच्या दही दुधाचे माठ भगवंत कसे फोडतायत त्याचं वर्णन मीराबाई एका गवळणी करतायत. जागे मथुरा या कान्हाने, जागे मथुरा या कान्हाने, नागरिया मोरी कान्हाने मोरी चुनरिया घाली, कान्हाने मोरी चुनरिया घाली, कान्हाने मोरी चुनरिया घाली. ऐसी तरुण कोण दिखावे,
डोक्यावरती मोर पिसांचा मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, गळ्यामध्ये माला आहे, कौस्तुभ माला आहे, वनमाला आहे. आणि अशा या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन अनेक संतांनी आपल्या गवळणीमध्ये केलेलं आहे. पण एकनाथ महाराजांचे एक प्रसिद्ध गवळण कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी 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 जाऊ मी वृंदावना. मुरली वाजवी लोका, मुरली वाजवी लोका, मुरली वाजवी लोका. अनेक आपल्या गवळणींमध्ये केलेलं आहे. आणि असं आता 11 वर्षांचं भगवंताचं वय झालेलं आहे आणि भगवंताने विचार केला की या सगळ्या गोप गवळणींनी जी माझी काही सेवा केलेली आहे, मधुरा भक्ती केलेली आहे, त्या भक्तीचं फळ देण्याची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून भगवंताने ठरवलं की आता या सगळ्यांना मधुरा भक्तीचं फळ द्यायचं. आणि म्हणून भगवंताने जो गोपाळ काला केलाय तो आपल्याला आता या आख्यानाच्या रूपाने पाहायचा आहे. आणि म्हणून आपल्या पूर्व अभंगामध्ये आपल्याला तुकाराम महाराज सांगतात, चरित्र केले नारायण,
मुलगी घेऊन गेलेले होते देवक यशोदेकडची. त्या यशोदेकडच्या मुलीनं कंसाला सांगितलं, नष्टा मज मारुनी फळ, नष्टा मज मारुनी फळ, काय तुझा काळ वेगळा आहे. कोठे तरी वाढत असे, कोठे तरी वाढत असे, बघिल तरी उक्ती मनी घरी आहे. मला बरं काय ज्याचा वध तुझ्या हातून होणार आहे तो जन्माला आलाय आणि तो वाढतोय तिकडे लक्ष दे. आणि हे कंसानं ऐकलं तर दयाची आग मस्तकाला गेली. अरे अरे एवढं डोळ्यात तेल घालून आपण लक्ष दिलं, पहारे बसवले, पण तरी सुद्धा व्हायचं ते झालं. आणि म्हणून कंस आता काळजी करायला लागला. जिकडे तिकडे त्याला तो आठवा 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 दिसायला लागला. आणि आता कंसानं असं ठरवलं की काय करायचं, कसं या आपल्या कर्दन काळाचा वध कसा करायचा, असं विचार चक्र त्याच्या मनामध्ये सुरू झालं. आणि त्याने दरबारामध्ये पैजेचा विडा ठेवला आणि सांगितलं, जो कोणी माझा कर्दन काळ आहे त्याला मारून आणील, त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. आणि असा तो पैजेचा विडा ठेवला. आणि पहिल्यांदाच महाबळ नावाचा एक राक्षस आहे, त्याचं नावच महाबळ होतं. आणि असा तो राक्षस आला आणि त्यांनी सांगितलं, कंसा अरे मी असताना तू कशाला काळजी करतो,
हे जाऊन ठार मारून येतो आणि मसून या महाबळानं काय केलं, ज्योतिष्याचं रूप घेतलं. बाळक भटजीचं असं रूप घेतलं, नाव बाळक भटजी. आणि करवती काठी धोतर नेसले, खांद्यावरती उपरण, कानामध्ये बिब्बाळी, डोक्यावर पगडी, पायामध्ये लाल चुटुकते जोडे घातलेले आणि चाखेला पंचांगाचं बाळ लावलं. आणि दुलट 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 पोटावर हात फिरवत फिरवत ती स्वारी आली, नंदाच्या वाड्यापाशी आली आणि हात मारली. म्हणाले, नंद महाराज, अहो पुत्र झाल्याचं वर्तमान कळलं, जातक वर्तवण्यासाठी आलो. नंद महाराजांनी आतमध्ये घेतलं आणि योग्य तो आदर सत्कार केला आणि बसवलं, पाटावरती बसवलं. यशोदाबाई आतमध्ये खोलीमध्ये आहे, छोटासा बाळ आपल्या मांडीवरती आहे, अगदी लहान आहे तो. आणि नंद महाराजांनी वेळ वगैरे सांगितली, तारीख वार काय असेल ते सांगितलं आणि यांनी जातक मांडायला सुरुवात केली. आणि यांनी जातक मांडता 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 असं सांगितलं की अरे नंदा, हे जे तुझं बाळ आहे ना, हे तुझ्या संपूर्ण कुळाचा नाश करणार आहे. असं सांगितल्याबरोबर नंद महाराजांना फार काळजी वाटली. बाळ नवे हा काळ, गिळील तुमचे कुळ सकळ, ऐसे ऐकता वैकुंठ पाल, काय चरित्र मांडले श्रीराम. आणि हा जो तुझा मुलगा आहे ना, हे जो तुझं बाळ आहे ना, संपूर्ण कुळाचा नाश करणार. फार घातक आहे बरं का. नंद महाराजांना काळजी वाटली, काहीतरी उपाय असेल, काहीतरी पूजा असेल, व्रत असेल, वैतरी असेल, सांगा. नाही म्हणाले, एकच उपाय, याला जंगलामध्ये सोडून दे, नाहीतर जमिनीमध्ये कोरून टाक. याला मारण्याशिवाय उपाय नाही. आणि हे आमचे कृष्ण ऐकतायत बरं का. नाव कृष्ण ठेवलंय गर्गमुनींनी. कृष्ण मध्ये कृ हा धातू आहे आणि कृष्ण या शब्दाचा अर्थ आकर्षून घेणारा, सगळ्यांचं चित्त आकर्षित करणारा असा या कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे. असं कृष्ण नाव ठेवले आणि डोळे मिटून ऐकतायत. आणि भगवंतांनी विचार केला की याला मारून उपयोग नाही, आपण इथे आहोत ही कंसापर्यंत बातमी गेली पाहिजे. म्हणून मग काय केलं, आता जी सगळी आउटडेटेड झालेली पण त्या काळी वापरात असलेल्या सगळ्या वस्तू होत्या बघा. म्हणजे काय, उखळ, मुसळ, जात, पाटा, वरवंटा, पोळपाट, लाटणं, अशा सगळ्या निर्जीव वस्तूंकडे भगवंताने नजर फिरवली. आणि त्या ज्या वस्तू उठल्या आणि दणा 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 याच्या पाठीमध्ये पाटा उठला, दान दिशेने पाठीवर आपटला, न वाळत घालायची काठी होती, डोक्यात जाऊन बसली. आणि असे ते सगळे निर्जीव वस्तू याच्या मागे लागल्या आणि हा पुढे पळतोय पुढे पळतोय पुढे पळतोय. मागलं त्या वस्तू येत आहे आणि याला चांगला बदलून काढला, चांगला तिंबून काढला. अहो पळता 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 त्याचं धोतर सुद्धा सुटून गेलं, डोक्यावरची पगडी पडली, उपरण एकीकडे पगडी एकीकडे, पळतोय पळतोय पळतोय. आणि असा तो धावत पळत धापा टाकली, घामानं भिजलेला एकदा कंसाच्या दरबारात आला. कंसाने पाहिलं, काय रे, नाव काय तुझं? म्हणाले, महाबळ. आणि काय ही तुझी अवस्था? म्हणाले, महाराज ते बालक काही सामान्य नाही म्हणाले. आणि मग कंसाला आणखीनच काळजी वाटायला लागली, काय करायचं. आणि मग आमच्या पुतनाबाई उठल्या, म्हणाले, मी असताना कशाला काळजी करताय महाराज, अहो माझ्या काय म्हणतात ना बाय हात कटले. असं म्हणून त्या उठल्या आणि सुंदर आकर्षक असं एका गवळणीचं रूप घेतलं. आवाढव्य शरीर यष्टी होती, ती सुंदर शरीर यष्टी केली आणि वस्त्रालंकारांनी नटली. हो नटशिकांत नटली. आपण जर श्रीकृष्ण सिरियल पाहिली असेल तर त्याच्यात आपल्याला ती लक्षात येईल. पुतना हातामध्ये ते कमळाचं फूल घेतलंय आणि ते फिरवत 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 सगळ्या गोकुळामधनं स्वारी निघाली. अहो तिचं रूप एवढं सुंदर होतं, गोप तर भुलले सोडून द्या, पण गवळणी सुद्धा मागे वळून वळून बघायला लागले. आणि ही पुतना आली ती यशोदेच्या दारापाशी. आणि या पुतळेने काय केलं होतं, आपल्या स्तनांमध्ये कालकूट नावाचं विष भरलेलं होतं की नुसतं ओठाला लागलं, मुलांच्या ओठाला लागलं की सर्वनाश. आणि अशी ती मुलं मारत 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 आलेली आहेत.
म्हणून भगवंताचे जे सवंगडी आहेत ना ते सगळे त्यांच्यापेक्षा मोठे, त्यांच्या बरोबरीचं कोणी नाही. महाविषे भरुनी स्तन पुतना प्रवेशली यशोदे सदन यशोदा म्हणे कोण गवळण बाळकृष्ण पहावयाली हो. या बाळकृष्णाला पाहिला गावोगावच्या गवळणी येत होत्या, तशी कुठली तरी एखादी थोड्या मोठ्याच्या घरची गवळण आली असेल, हाक मारली, अगं यशोदे यशोदे बाहेर ये. आणि यशोदा माई आल्या, अगं ओळखलं नाहीस का मला? नाही म्हणाले. कशी कशी नाही ओळखलं मी तुम्हाला? कोण आपण? अगं मी तुझी मावशी आहे म्हणाले. मावशी? पण मला काही आठवत नाही मला कधी मावशी होती. कशी आठवेल? तू लहान असतानाच माझं लग्न झालं आणि मी परदेशात निघून गेले. ती आत्ता आले बरं का, आणि आल्याबरोबर मला वर्तमान कळलं की तुला पुत्ररत्न झाले. काय आनंद झाला म्हणून सांगले. आणि हे बघ सगळी बाळ रेडी घेऊन मी आली आहे. आणि यशोदेला आतमध्ये घेतलं, बसवलं. आता आण तरी तुझ्या बाळाला, बघू दे मला कसं आहे. सगळीकडे त्याच्याच वार्ता ऐकते, त्याच्याच बातम्या ऐकते, बघू तरी ते कसं आहे. आणि असं म्हटल्याबरोबर यशोदेनं आपल्या पाळण्यातलं जे बाळ होतं ते आणलं बरं का. आणि भगवंताने विचार केला, इथून 15 नंबर लावलाय आणि दिला हो मांडीवरती पुतणेच्या. आणि त्याला पाहिल्याबरोबर जे तिने रडायला सुरुवात केली की काही विचारू नका. अगं यशोदे काय सांगू ग, अगं हेच ते रूप, असेच डोळे, अशीच जीवणी आणि असंच पुरळ पुरळ जावळ होतं बरं माझ्या बाळाचं. काय सांगू ग तुला, याला बघितलं आणि मला त्याची आठवण झाली, पण मला काही मातृसुख लाभलं नाही. आता याला बघून मला पाना फुटलाय, तेव्हा आता मी याला पाजराखाली घेते असं म्हणतं. आणि तिनं त्याला परवानगीची सुद्धा आवश्यकता तिला वाटली नाही. आणि यशोदामाई आतमध्ये काहीतरी गुळ पाणी आणण्यासाठी म्हणून निघून गेली. आणि या पुतणेनं बाळाला स्तनाशी लावली. आता ही पुतना कोण होती हो, तर वामन अवतारामध्ये बलीची मुलगी रत्नमाला जेव्हा ती वामन मूर्ती आलेली पाहिली आणि या रत्नमालेचे मातृत्व उचंबळून आलं आणि म्हणाली, वा 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 काय सुंदर बालक आहे, या असा जर बालक मला लाभला किंवा याला जर मला स्तनपान करता आलं तर मी किती भाग्यवान असेल. अशी मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. आणि नंतर 3 पावलं जमीन मागताना शेवटी जेव्हा त्याला बलीला पाताळामध्ये गाडला तेव्हा तीच मातृत्वाची जागा शत्रुत्वाने घेतली, सुडाने घेतली आणि म्हणाली, अरे असा बालक असेल तर त्याला विष पाडून ठार मारलं पाहिजे. आणि या दोन्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा पुतणेचा जन्म. आणि अशी ती पुतना आली आणि भगवंतांनी डोळे मिटून दूध प्यायला सुरुवात केली. आता आतापर्यंतचा अनुभव असा होता की स्तन ओठाला लागला की मृत्यू, पण इथं त्यांनी ते विष ओढलं, स्तन्य ओढलं आणि शिवाय रक्त ओढायला सुरुवात केली होती, जे पंच प्राण ओढायला सुरुवात केली. आणि मग मात्र जीव कासावीस झाला, अंग घामाघूम झालं, घाबरून गेली. आणि सोड 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 कृष्णा सोड असं म्हणून त्याला ढकलू लागले. पण तो काही सोडायला तयार होईना. आणि मग जीव कासावीस झाला, घाबराघाबरा झाला आणि एका क्षणाला धार दिशेने आपलं जग. आणि मग पुतनेचा तो सगळा मूळचा जो अस्ताव्यस्त अकराळ विकराळ देह होता तो तिला उत्पन्न झाला. भागवतामध्ये असं वर्णन आहे की जेव्हा ही पुतना जमिनीवरती पडली तेव्हा 6 कोस भूमीवरच्या झाडांचा चुराडा झाला होता. तिच्या नाकपुड्या म्हणजे जणू गुहेसारख्या दिसत होत्या. तिचे दात म्हणजे नांगराचे फाळ दिसत होते. केस ते अस्ताव्यस्त पसरले होते, ते एखाद्या झाडाच्या मुळांसारखे दिसत होते. आणि स्तन म्हणजे डोंगरावरून गडगडणाऱ्या शिळा. आणि त्या स्तनाला धरून आमचे कृष्ण तिथे आहेत बरं का. आणि धाड दिशेने देह पडला, आवाज झाला आणि म्हणून सगळे गोप गवळणी धावत आले, यशोदामाई धावत आली. आणि यशोदेनं ते दृश्य पाहिलं आणि ती बेशुद्ध झाली. त्याच दिशेने गवळणीने कृष्णाला उचललं, त्याला गोमूत्राने स्नान घातलं आणि त्याची दृष्ट वगैरे काढली. आता हा भला मोठा देह बाहेर काढायचा कसा म्हणून अक्षरशः तिथे कुऱ्हाडीने तुकडे आणि गावाबाहेर नेऊन त्याला अग्नी दिला. आणि वर्णन असं आहे
की ज्या वेळेला हिच्या शरीराला अग्नी दिला, देहाला अग्नी दिला, त्यावेळेला आसमंतामध्ये एक सुगंध पसरला होता, कारण भगवंताचा स्पर्श तिला झालेला. क्षणभर का होईना मातृत्व तिला अनुभवायला मिळालं. असे एक एक आपत्ती या कृष्णावरती येत आहेत आणि यशोदाबाई काळजीत पडली. असेच आमचे कृष्ण लहानाचे मोठे होता 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 4-5 महिन्याचे झाले. 7 वाजले 4-5 महिन्याचे झाले आणि रांगायला लागले. रांगता 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 गोठ्यामध्ये यायला लागले. शेणा मातीमध्ये खेळायला लागले. बाळ बलराम आणि कृष्ण यांची जोडी खेळायला लागली. कसे खेळायला लागले? तळवे तळहात तळहात टाकीता गोठ्यापर्यंत यायला लागले. आणि शकटासूर नावाचा राक्षस त्यानं पुढचा पैदेचा विडा उचलला आणि सांगितलं, महाराज काळजी करू नका, आता या कृष्णाला मारण्याची जबाबदारी माझी. आणि या शकटासुरानं काय केलं? भव्य गाड्याचं रूप घेतलं. अति भव्य गाड्याचं रूप घेतलं आणि ही जोडी बलराम आणि कृष्ण रांगत 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 वाड्याच्या बाहेर आले आणि मातीमध्ये खेळतायत. आणि हे त्या शकटासुरानं पाहिलं की आता इथं तिसरं कुणी नाहीये, आता ही वेळ योग्य आहे म्हणाले. आणि काय झालं? धडधड 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 तो गाडा निघाला. आणि आता अशी एक परिस्थिती निर्माण झाली की आता त्या चाकाखाली भगवंत चिरडले जाणार. आणि त्याच वेळेला कृष्णाने काय केलं? जोरात लाथ मारली आणि तो गाडा उडाला आणि झाड दिशेने खाली जमिनीवर पडला. आणि त्याचं काय झालं? पीठ झालं, पीठ. असा त्या शकटासुराचा नाश केला. पुन्हा यशोदाबाई धावत आल्या. सगळं अंगावरचं ते झटकलं आणि पुन्हा भगवंताला उचललं. आणि असे एक एक संकट भगवंतावर येत होते. माई विचार करतेय, काय बरं माझ्या बाळाला करावं? म्हणून त्या बाळाचं अगदी तेल घालून, डोळ्यात तेल घालून रक्षण चाललंय. आणि अशी अनेक संकट भगवंतावर आली हो. अनेक राक्षस आले पण ते परत गेले नाही. भगवंताने त्यांना मुक्ती देऊन टाकली. आणि असे हे भगवंत मोठे होता 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 आता 5-6 वर्षाचे झाले. आता सवंगडी गोळा केलेले होते. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, भेरक्या, बोरक्या अशा सगळी सवंगडी जमवली. त्या सगळ्यांना बोलावलं आणि म्हणाले, काय रे, कुणाची पोरं आहात तुम्ही? म्हणाले, आम्ही गवळ्याची पोरं. गवळ्याची पोरं? सगळी हाडं हाडं मोजून ठेवली. गवळ्याची पोरं म्हणल्यावर नुसत्या दही दुधाच्या वासानं सुद्धा तुमच्या तब्येती कशा असायला हव्यात. म्हणाले, काय करायचं कृष्णा, आई काय दूध दही देत नाही म्हणाले. सगळं जातं कुठे? मथुरेच्या बाजारात. काही देत नाही आई? नाही म्हणाले. मग आपण एक काम करायचं म्हणाले. आपण काय करायचं? चोऱ्या करायच्या म्हणाले. आणि अशी सगळी चोरांची पलटण तयार केली. पेंड्या म्हणतो, कृष्णा चोरी करायची? अरे चोरी म्हणजे महापाप. नाही म्हणाले, काही महापाप नाही. मग काय करायचं?
शस्त्रास्त्रे गोळा केली. काय शस्त्रास्त्र होती हो? लाठी, काठी, वस्त्रगाळ, माती, गोट्या, सराटे अशी सगळी शस्त्र गोळा केली आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा दिलं बरं का. आणि सांगितलं ही जी काठी आहे ना, गवळण जेव्हा धावत येईल आपल्याला काही सुचणार नाही, अशा वेळेला काय करायचं, तिच्या डोक्यात मारायचं. तरी सुद्धा धावत पळत आली तर काय करायचं, गोट्या टाकायच्या, म्हणजे त्या गोट्यावरून ती घसरून पडून जाईल. आणि तरी पण पुढे आली तर पेंद्या विचारतात, आणि मग ही माती आहे ना, म्हणाले ही वस्त्रमाळ माती हातात घ्यायची आणि डोळ्यामध्ये फुंकायची. असं सगळं प्रशिक्षण दिलं. आणि मग म्हणाले भगवंत सांगताय, चोरी चाल करू दयानो, चोरी चाल करू दयानो, चोरी चाल आपले असता आपणा न मिळे उपाय काय करू, चोरी चाल करू असं म्हणून सगळ्यांना तयार केलं. आणि म्हणाले कृष्णा पहिली चोरी कुठे करायची, सध्या तरी रात्री चोरी करून कारण आपण नवीन आहोत, त्यामुळे रात्री चोरी करू आणि मग सराव झाला की दिवसा सुद्धा करता येईल. कुठे चोरी करायची म्हणाले, आमच्या घरापासून डाव्या बाजूला एक पिवळ्या मातीचं घर आहे, भलं मोठं गडगंज गौरणीचं घर आहे, तिथे चोरी करायची. तिथंच का चोरी करायची, प्रश्न काय येतो. म्हणाल ती गौरण जरा लबाड आहे. काय झालं, आमच्या घरी येते, आमच्या आईला सांगते, यशोदे अगं चातुर्मासामध्ये तुझ्या कृष्णाला लोणी साखर घालण्याचा माझा नियम आहे बरं का, तेव्हा याला घेऊन जाते असं म्हणून येते. आम्ही झोपेत असतो आणि आई समोर आम्हाला उचलून कडेवर घेते आणि आई सुद्धा म्हणते जा बाई घेऊन जा, तुझा नियम आहे तर. आम्हाला कडेवर उचलून घेते आणि बाहेर आलं म्हणजे दाट तिसरी खाली आपण चल रे कृष्णा चालत, एवढा मोठा घोडा झालाय कडेवर बसलो काय, आणि असं म्हणून आम्हाला घरी घेऊन जाते. आता वास्तविक घरी गेल्यानंतर लोणी साखर द्यावं की नाही, पण देत नाही रे, फार लबाड आहे म्हणाले. त्या दुपट्याच्या खोलीमध्ये मला घेऊन जाते आणि म्हणते कशी, कृष्णा एक पाय नाचव रे गोविंदा, आनंदाच्या कंदा एक पाय नाचव रे गोविंदा, आनंदाच्या कंदा एक पाय नाचव रे गोविंदा. आणि आमच्या पायात छुमछुम छुमछुम वाजतायत ना पैंजण. म्हणाली याच्यामुळं आकाशातले देव सुद्धा खाली बघताय, खाली येत आहे आणि मग माझ्या दुधातलं लोणी तुला बघायला वर येईल, माझं काम सोपं होईल म्हणाले. आणि म्हणून मला सारखी नाचवते रे. आणि म्हणते हे बघ कृष्णा, जर तू घडीवर नाचलास ना तर त्याचा मोबदला देईन. काय मोबदला, चमचाभर ताप, चमचाभर ताप देईन म्हणाली. आता याच्याकडे काही कमी होते का हो, 9 लाख खंडी गायी होत्या. एक खंडी म्हणजे 20 जनावर गुणिले 9 लाख करा, याला काही कमी होतं का. पण आपल्या गोकुळातलं दही दूध जे काही आहे ते मथुरेला जाऊ नये, आपला शत्रू बलवान होऊ नये, तिथं राहिलेल्यांनाच ते मिळावं म्हणून भगवंत हे करत. हिच्याच घरी चोरी करायची म्हणाले. आणि मग झाले की पलटण तयार. आणि बघितलं तो काय, दरवाजा बंद होता. म्हणाले कृष्ण दरवाजा बंद आहे. अरे बंद नाही तर काय ओळख ठेवी, या चोर महाराज या म्हणून. मग आता काय करायचं, आता घोड्या तयार करायच्या. मग एक जो होता त्यात जाडा होता, त्याला खाली उभा केला, त्याच्यावर दुसरा, त्याच्यावर तिसरा, आणि त्यानं आतमधून हात घालून हळूच ती कडी उघडली. आणि मग ही चोरांची पलटण आत गेली. आत गेल्यानंतर जिथं ती गवळण दधी मंथना करत होती
कारण रोज तिथं जायचा. आणि तिथं गेल्यानंतर ती गाडगी आणि मडकी अशी शिमग्याला लावलेली पाहिली. अरे वा 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 वा, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि इकडनं गळायला सुद्धा लागलं. म्हणाले वा वा कृष्णा, काय मालदार घरात आणलंस रे, वा आता काय म्हणजे मजा येत होती. म्हणाले हे पहा पण सावधगिरी ना. आणि पेंद्या म्हणाला तुम्ही त्या गाडग्या मडक्यांकडे बघा, म्हणा इथं बघा त्या केळीच्या पानावर केवढं मोठं लोणी ठेवलंय, मी एकटाच खाऊन टाकतो. म्हणाले जा तुम्ही गाडगी मडकी बघा. कृष्णाने हात धरून मागं ओढलं. अरे गाढवा, ते काही लोणी नाहीये, जिच्या घरी आपण आलोय ना त्या गवळणीची म्हातारी सासू नवऱ्याचं धोतर काढून घेतलंय, तिला खायला जाशील होय. बरं झालं कृष्णा तुम्हाला वाचवलं. आणि मग आता ही गाडगी मडकी वरती आहे, आता काय करायचं. म्हणायचे पुन्हा इथं घोड्या करायच्या. आणि मग पुन्हा 4 जण, त्याच्यावर 3 जण, त्याच्यावर 2 जण आणि त्याच्यावरती सगळ्यात बारका जो होता तो वरती चढला. आणि देवानं असं सांगितलं की जो वरती चढलाय त्यांनी काय करायचं, यथेच्छ जे काही दही दूध लोणी जे काही असेल ते खाऊन घ्यायचं आणि मग खाली उतरायचं, खालच्याला पुन्हा वर चढायचं, असं सगळं ठरलेलं होतं. पण माणसाला फुकट मिळालं की मास येतो ना. आता हा बारक्यावर चढला आणि त्याला साईचं दही मिळालं. हो काय आनंद, घरी आई ताक देते एवढंस. आणि म्हणायला लागला कृष्णा आम्हाला दही तुला नाही. कृष्ण म्हणलो फार माजूला आहेस काय, मला ते थोडस दही नाही म्हणाला देणार. तू सांगितलंस ना आधी स्वतः खायचं आणि मग दुसऱ्याला द्यायचं, ठीक आहे म्हणाले. आणि हे कशाच्या जोरावर बोलत होता हो. एक हात त्यांनी त्या शिंक्याच्या दोरीला धरलेला होता. कृष्ण म्हणाला बघ मी खालचं सगळं काढून घेईन, घे, मला काय आता एवढं मोठं दही मिळालंय, मी काय आता सोडत नसतो म्हणाला. आणि कृष्णाने काय केलं, सगळ्यांना बाहेर बाजूला काढलं आणि तो जो होता बारक्या त्याने त्या शिंक्याच्या दोरीला धरलं आणि दोरी पुढे मागे पुढे मागे पुढे मागे. आता ती दोरी सुद्धा एवढी जुनी होती. ती गवळण जी झोपलेली होती सासू, तिच्या खापर सासूनी बांधलेली ती दोरी. आता ह्याच्या वजनानं तटा 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 लागली की तुटायला. आणि मागे पुढे होता होता नेमकी त्या सासूच्या अंगावर येऊन पडला. ते माठ, ती दोरी, तो पेंद्या सगळं त्या गवळणीच्या पाय पडलं. काय गो मेले 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 करून ती उठली आणि सगळे गो धावत सुटले. एकटा हात सापडला पण वस्त्रगाळ माती होती, फुंकली तिच्या डोळ्यामध्ये आणि निघून गेली. पहिली चोरी यशस्वी झाली, थोडी रिस्क घेतली बरं का. आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गवळणीच्या घरी गेले आणि यथेच्छ दही दूध लोणी खाल्लं. आणि ती गवळण जागी झाली आणि तिने नेमकं कृष्णाला पकडलं. कृष्णाच्या तोंडामध्ये दूध होतं, दूध कच्च असा तोबरा झालेला हाव. आणि हात धरला गवळणीला, म्हणाली तू चोऱ्या करतोस होय, तरी मी म्हणते रोज दही दूध लोणी जातंय कुठं. सकाळी बघते तर मडकी रिकामी, चल म्हटली तुला यशोदेकडे घेऊन जाते. आणि बाकीचे सगळे गोप गेले पळून. आता काय करायचं, कठीण समय येता कोण कामास येतं आणि काय करावं सुचेना. आणि मग काय केलं, तोंडातली गुळणी होती ती दिसली त्या गवळणीच्या तोंडावर उडवली. ती गवळण बसली डोळे चोळत गेली निघून. अशा अनेक खोड्या केलेल्या आहेत आणि अशा अनेक खोड्या झाल्यात. आणि कोकणात हे सगळे जे गवळणी होत्या त्या कंटाळल्यावर आणि त्या यशोदेला गाराने सांगायला आले. यशोदे कृष्णासी सांगावे, गोकुळी राहावे काजावे. अगं तुझा हा काना किती खट्याळ आहे माहितीये, किती खोड्या करतो.
येतो, दही दूध लोणी खाऊन जातो आणि सगळ्या दह्या दुधाचा रगडा करून टाकतो. किती मला हा त्रास देतो. आणि एक गवळण आली पुढे असे हात टाचून बोलायला लागली. तुझ्या कानाच्या खोड्या किती कृष्णाच्या खोड्या, कानाच्या खोड्या किती कृष्णाच्या खोड्या, कुंकुमी जाते वरती, कुंकुमी जाते वरती, कुंकुमी जाते वरती, असेल तुझं तो विरा, अगं असेल तुझं तो विरा, सासूबाई आम्हाला कुठून काढतात. आता काय तुझ्या खोड्या सांगायच्या कृष्णाच्या, तुझा हिरा असेल तर तुझ्या घरात ठेव. एक गवळण आली कृष्णापुढे आणि म्हणाली, कृष्णा माझ्याकडे तुझी खोडी चालणार नाही बरं का. माझ्या घरी जर आलास तर तुझ्या शेंडीला धरून घुसळ खांबाला बांधून ठेव. कृष्ण म्हणाले, आज हिच्याच घरी चोरी करायची. सकाळी फार चुरू 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 बोलतीये ना, आणि गेल्या रात्री तिच्या घरी यथेच्छ दही दूध लोणी खाल्लं आणि निघाले. आता गुपचूप निघायचं. कृष्ण म्हणाले, थांबा थांबा म्हणाले, सकाळी चुरू चुरू बोलत होती ना, थांब तुला थोडीशी शिक्षा करू, अद्दल घडू म्हणाले. आणि पती समवेत निजलेली असताना नवऱ्याची दाढी आणि हिची वेणी दिली काठ बांधून आणि गेले निघून. झालं, सकाळ झाली आणि झुंजू मुंजू झाल्यावर उठले हो दोघं जण. हिची वेणी ओढली गेली, तिची त्यांची दाढी ओढली गेली आणि पाहतात तो काय, हा काय चमत्कार म्हणाली. अगं हे काय केलंस? हो म्हणाली, मी कुठं केलंय, तुम्हीच केलं असेल काहीतरी. आणि असो ते झाल्यानंतर सकाळी कामाधामाची वेळ, सासूबाई आवाज देत आहे, अगं सुनबाई उठलीस का, आता काय करावं, काय कसं जावं बाहेर. आणि म्हणून ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, ती काही सुटेना. कापण्याचा प्रयत्न केला, कापली जाईना, आवाज जळली सुद्धा जाईना. आता काय करायचं. आणि मग तिच्या लक्षात आलं की मग काल कृष्णाला सांगितलं होतं, तुला घुसळ खांबाला बांधून ठेवते, त्याचीच ही लीला असणारी म्हणाली, त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. आणि तोपर्यंत असं सूर्यवर आलेला. त्या काळी लोक सकाळी पहाटे लवकर उठत होती बरं, ऐकून ठेवा. आणि असे हे दोघ जण उठले, आता त्याच्याकडेच गेलं पाहिजे म्हणाले. आता काय चित्र दिसत असेल तुम्ही डोळ्यापुढे आणा.
सगळे गोप गवळणी आपल्या आपल्या कामाला निघाले आणि हे दोघं नवरा बायको तिने आपला असा चेहरा लपवलाय आणि हिची वेणी आणि त्याची दाढी अशी ती मोरात निघाली हो गोकुळातून आणि सगळेजण किती हसत आहेत. काय बाई तरी चित्र, काय बाई तरी लाज आहे का यांना, असे सगळेजण त्यांची चेष्टा मस्करी करताय आणि होता 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 ही बरात आली यशोदेच्या दारात. हाक मारल्या का यशोदे माई बाहेर ये, बाहेर ये, बघ तुझ्या कृष्णाने काय केलं. आणि कृष्णही धावत धावत आईच्या मागे असं करून बघतायत आणि दोन्ही समोर आले आणि म्हणाले बघ तुझ्या कानानं काय केलं. आता म्हणाली आतापर्यंत दही दूध लोणी चोरत होता म्हणून खोड्या काढत होता म्हणून तुम्ही तक्रारी करत होता, आता काय ही गाठ पण त्यानेच बांधली का. आणि कृष्ण असे हात करताय असंच पाहिजे मला म्हणत होतीस ना शेंडीला धरून दुसरं कामाला बांधली, आता काय करशील. आणि हिनं हात जोडले हो कृष्णा माझी दया कर रे, काय लोकांमध्ये माझं हसू चाललंय. आणि एवढ्या गंध पाटलाने सांगितलं कृष्णा काय हा चाललाय सगळा अविचार चाललाय, जा बरं हात लाव बघू ती गाठ सुटते का. आणि म्हणून कृष्णाला हात लावल्याबरोबर ती गाठ सुटते. अशा अनेक घोड्या या भगवंताने केल्या पण आपलं घड्याळ पुढे पुढे चाललेलं. आणि एक दोन लीला पाहूयात आपण आणि मग दहीहंडी फोडूया. असे आमचे भगवंत हळूहळू हळूहळू मोठे होत आहेत. आणि एकदा काय झालं आमच्या यशोदा माईनं चुलीवरती दूध तापायला ठेवलेलं. आता आपल्या घरातलं दूध ही कल्पना सोडून जेव्हा आपलं किती असतं एवढं भांड फार फारसा अर्धा लिटर 1 लिटर दूध, पण हे गवळ्या घरचं यशोदा माईच्या घरचं दूध हा भला मोठा डेरा आणि तो चुलीवरती ठेवलाय तापायला. आणि यशोदा माईने काय केलं कृष्णाला स्तनपानासाठी जवळ घेतलं. भगवंताला असं वाटलं माझ्या आईचं माझ्यावर जास्त प्रेम आहे का दुधावर जास्त प्रेम. कारण घरातल्या स्त्रीचं बघा दुधावरच्या साईवर जास्त प्रेम असतं. जरा दूध उतू जायला लागलं की चटकीशी जाऊन उचलतात, माहिती ते गरम आहे हात भाजतात चटका बसतो पण दूध काही उतू जाऊ दे. ते दूध उतू गेलं की ते गॅस घासायचा प्रश्न असतो, बाकी काही नाही. कृष्णाने विचार केला माझ्यावर जास्त प्रेम आहे का दुधावरच्या साईवर का दुधावर जास्त प्रेम आहे बघावं म्हणून अग्नी देवाला आवाहन केलं. आणि तो अग्नी भडकला आणि ते दूध जे होतं ते भसा 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 उतू राहिला. आणि यशोदा माईने काय केलं स्त्री सुलभ स्वभाव आहे चटकीशीने पदराखाचा कृष्ण बाजूला ठेवला आणि धावत धावत ती स्वयंपाक घराकडे वळाली. कृष्णाला राग आला. कोपऱ्यामध्ये एक भलं मोठं मडकं ठेवलेलं होतं, दही घुसळलेलं, खाली ताक मधुर मधुर असं ताक आणि वरती हा एवढा मोठा लोण्याचा गोळा. राग आला आणि काय केलं जोरात त्याच्यावर काठी मारली, त्याबरोबर सगळं मडकं फुटलं आणि सगळं ताक काय झालं वाहून गेलं. आणि ते लोणी उचललं आणि माकडांना खाऊ घातलं, मांजरीला खाऊ घातलं, उंदरांना खाऊ घातलं. काय भाग्यवान असली होती मंडळी. आणि आईनं हे पाहिलं आणि पाहते तू काय सगळं ताक वाया गेलेलं लोणी वाया गेलेलं, एवढी मेहनत केली रे कृष्णा, थांब तुझ्या खोड्या वाढल्यात म्हणली, आता काय मी ऐकत नाही. म्हणून त्या कृष्णाचा हात धरून ओढून आणलं आणि उसळ काय म्हणतात त्याला मुस काय उखळ होतं उखळ, आणि त्या उखळाला आता तिला बांधून ठेवायचंय म्हणून दोरी घेतली, खुंटीवरती दोरी होती ती घेतली आणि कृष्णाला बांधायचा प्रयत्न करायला लागला. कसंही बांधलं तरी 2 बोट दोरी कमी पडायची. वैतागली, शेवटी कंटाळली, प्रयत्न करून करून कंटाळली, शेवटी कृष्णालाच तिची दया आली आणि कृष्णाने स्वतःला बांधून घेतली. आणि इथं भगवंताला दामोदर असं नाव पडलं. आणि असं बांधून ठेवलं उखळाला आणि यशोदाबाई आपल्या कामाला निघून गेली. आता कृष्णाने गप्प बसावं ना, ते कृष्ण कसले हो, त्यांनी काय केलं प्रयत्न करून ते उखळ जे होतं ते आडवं केलं आणि ओढत 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 अंगणापर्यंत आणलं. आणि त्या अंगणामध्ये 2 अर्जुन वृक्ष होते, त्यांच्यामध्ये येऊन ते उखळ अडकलं आणि जोर लावल्याबरोबर काय झालं ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि ते त्या शापित असे गंधर्व कुमार होते.
आणि त्यांचा उद्धार केला. मणिग्रीव आणि नीलग्रीव नावाचे जे दोन राक्षस गंधर्व होते, त्या गंधर्वांचा उद्धार केला. 100 वर्ष ते वृक्ष योनीमध्ये होते आणि त्यांना असं वरदान आशीर्वाद मिळालेला होता की भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर मुक्ती मिळेल. आणि असा त्यांचा उद्धार केलेला आहे. अनेक घोडे भगवंताच्या वाढलेले. आणि आता यशोदाबाई कंटाळले हो. शेवटी आपण पण नाही का आपल्या मुलाला कंटाळतो, एखाद्या ज्योतिषाला पत्रिका दाखवतो, बघा हो काहीतरी पूजा बिजा काही व्रत बीत असेल तर सांगा. तसं यशोदाबाई म्हणाले, अहो काय व्रत असेल तर सांगा एखादं. काय कृष्णाच्या खोड्यात कमी होईल बघा. जरा डोकं शांत राहिलं पाहिजे. आणि मग ते आमच्या पुजाऱ्यांनी काय सांगितलं, यशोदाबाई चतुर्थी व्रत करा म्हणाले. भगवान गणेश बुद्धीची देवता आहे, चांगली बुद्धी देईल. आनंद झाला हो मातेला. 21 चतुर्थी व्रत करा आणि त्याच्यानंतर उद्या पण करा म्हणाले. दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेला स्नान वगैरे करून स्वयंपाक करायचा, नैवेद्य दाखवायचा, गणरायाची आरती करायची. झालं, पहिली चतुर्थी आली. यशोदाबाईनं दिवसभर उपवास केला, मनापासून उपवास केला की माझ्या कान्हाला काहीतरी चांगली बुद्धी दे, कृष्णाला काहीतरी चांगली बुद्धी दे. आणि संध्याकाळच्या वेळेला चंद्रोदयाच्या वेळेला स्वयंपाक सगळा तयार केला. लाडू मोदक सगळी पंचपक्वान्न तयार केली. नैवेद्याची ताटं वाढली हो. आपल्या नैवेद्याची संकल्पना समोर ठेवू नका. आपला नैवेद्य कसा असतो आपल्याला माहिती आहे, सांगता येत नाही. तो 4 चौघात सांगण्यासारखा नसतो म्हणून सांगता येत नाही. इथं यशोदाबाईने असा बडा मोठा नैवेद्य वाढला आणि म्हणली, कृष्णा इथे हाताची घडी तोंडावर बोट घालून उभं. अजिबात कशालाही हात लावायचा. मी आता गणपती बाप्पाची आरती करणार आहे आणि ती आरती झाली, नैवेद्य झाला की मग तुला खायला सगळं देईन, बरं कशाला हात नाही लावायचा. कृष्ण अगदी हाताची घडी तोंडावर ठेवला. आणि आता हिने आरती करायची तयारी केली आणि लक्षात आलं की निरंजन विसरलंय ते स्वयंपाकघरामध्ये. बघा कृष्णा मी आता निरंजन घेऊन येते जाऊन. आणि असं म्हणून ती निरंजन आणायला आत गेली आणि काय केलं कृष्णाने, सगळं चट्टामट्टा नैवेद्याचं आणि पुन्हा हाताची घडी तोंडाबरोबर तो उभे राहिले. आल्या हो यशोदाबाई आल्या. ते निरंजन लावलं आणि बघतात तो काय, सगळी जी ताटं होती ती सगळी चाटून पुसून स्वच्छ. म्हणाली, कृष्णा अरे हे काय केलंस, हा एवढा सगळा नैवेद्य खाल्लास? बाई मी काही खाल्लं नाही बरं. शेंदराचा ग ढेर पोट्या, शेंदराचा ग ढेर पोट्या, आला उंदरावरी बैसोनी, सारे मोदक मटकाविले, दिले पातेले घासून. अगं शेंद्री रंग असलेला एक ढेरपोट्या असा आला आणि उंदरावर बसून आला आणि त्यानं सगळे मोदक सगळे लाडू सगळा नैवेद्य खाल्ला. बाई मी कशाला हात नाही लावला. खोटं बोलतोस म्हणाली. चोऱ्या तर करत होतास, खोड्या तर करत होतास, पण खोटंही बोलायला लागलास का? ये बरं पुढे बघू दे मला तुझं तोंड बघू दे. आणि असं म्हणून आ केलं हो भगवंताने. काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा, आपण वर्षानुवर्ष ऐकतो आणि सगळं ब्रह्मांड कृष्णाच्या तोंडामध्ये तिला दिसले. आणि शेवटी साक्षात गणराय दिसले आणि म्हणाले, माते अगं कृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. नैवेद्य मी खायला काय आणि त्याने खाल्ला काय एकच. आणि यशोदा मातेच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. पण कृष्ण हे सनातन ब्रह्म आहे हे तिनं विसरावं म्हणून तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि पुन्हा ते सगळं ती विसरून गेली. कारण तिला जर माहिती असतं हा परब्रह्म आहे तर तिनं त्याला आपल्या मुलासारखं सांभाळलं. अशा भगवंताच्या खोड्या वाढत होत्या. अनेक ठिकाणी अनेक तक्रारी येत होत्या. आणि आता नंद पाटील म्हणाले 11 वर्षाचं वय झालं. भगवंतानेही विचार केला या सगळ्यांनी आपली मधुरा भक्ती केली, त्याचं फळ देण्याची वेळ आलेली. आणि नंद पाटलांना सांगितलं मुलांच्या खोड्या वाढल्या, रिकामा डोकं सैतानाचं घर असतं म्हणे, यांना काहीतरी काम द्यायला हवं. मग काय काम द्यायचं? उद्यापासून म्हणे तुम्ही सगळ्यांनी आपली छोटी छोटी गाई वासरं घेऊन चरायला जायचं, यमुना तिथे त्यांना सोडून द्यायचं आणि संध्याकाळी परत यायचं म्हणाले. भगवंताने विचार केला आता खाल्लंय सगळं, त्याचा आता शक्तीत रूपांतर व्हायला हवं. म्हणून भगवंताने सांगितलं बघा उद्यापासून सगळ्यांनी आपापल्या शिदोरे घेऊन या आणि आपले गाई वासरं घेऊन या. आपण वनामध्ये जाऊ, यमुना तीरी जाऊ आणि यथेच्छ सगळे खेळ खेळू म्हणाले. तू हा मामा कबड्डी, चेंडू
फळी सगळे खेळ खेळू आणि काय करू, संध्याकाळी पुन्हा गाई घेऊन आपण परत येऊ. सगळ्यांनी मिळून एकत्र शिदोरी खाऊया. आणि असं सगळं ते तयार झाले हो. दुसऱ्या दिवशी पहाटे निघाले, झुंजू मंजू झालं आणि सगळे गोप निघाले. असं ते धोतर नेसलेले, कमरेला शेला बांधलेला आहे, त्याच्यावरती छोटीशी बासरी आहे हो भगवंताच्या जवळ. डोक्याला मोरपुसांचा मुकुट आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, त्या काठीला घुंगर आहे आणि त्याला वरती शिदोरी बांधलेली. आणि असे ते आमचे बालकृष्ण आणि त्यांच्या बरोबर सगळे सवंगडी आपल्या गायी घेऊन यमुना तीरी गेले. यथेच्छ सगळेजण खेळले. हुतुतू, हमामा, कबड्डी, चेंडूफळी सगळे खेळ खेळले. आणि असे ते यमुना तीरी निघाले. आता ह्या यमुनामध्ये एक डोह होता आणि त्यामध्ये कालिया नावाचा एक नाग, विषारी नाग होता. आणि त्या नागाच्या विषामुळे सगळं पाणी जे होतं ते सगळं विषारी झालेलं होतं. नवे नवे आकाशातून जाणारे पशु पक्षी सुद्धा पटापट मरून पडत होते. आणि भगवंतांनी काय केलं, म्हणाले की आता या कालियाला इथून काढायचा. म्हणून आपला चेंडू जो होता तो जोरात मारला आणि तो त्या डोहामध्ये जाऊन पडला. आणि त्या पडल्याबरोबर काय केलं, कृष्णानं त्या डोहात उडी मारली. आणि सगळेजण यशोदेकडे बातमी घेऊन गेले. यशोदे भगवंतांनी त्या कालियाचं सुद्धा मर्दन केलेलं आहे. आणि तो कालिया नाग इतका जबर जखमी झाला कारण त्याच्या फण्यावरती भगवंत नाच करतायत. आणि त्याच्या सगळ्या नाकातून, डोळ्यातून, कपाळातून सगळीकडून रक्त व्हायला लागलं. रक्तबंबाळ झाला तो. आणि मग त्याच्या पत्नी ज्या होत्या त्या हात जोडून भगवंताला शरण आल्या. आणि भगवंतांनी सांगितलं की मी याला जीवदान देतो, पण हा डोह सोडून यानं निघून गेलं पाहिजे. आणि अशा रीतीने त्या कालियाचं सुद्धा मर्दन झालं. कालिया निघून गेली. आणि भगवंतांनी काय सांगितलं, आता खेळ झाले, आता सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या एकत्र करायच्या म्हणाले. सगळे गोप गरीब होते हो. आणि सगळेजण आपली शिदोरी उघडायला लाजत होते. कारण कुणाची शिळी भाकरी, कुणाचा शिळा भात, कुणाची खिचडी, कुणाचं लोणचं, कुणाचे मुरमुरे असं सगळं होतं. भगवंतांनी सांगितलं आपापली शिदोरी कुणीही एकट्यानं खायची नाही. मग काय करायची, ती सगळी एकत्र करायची. आणि भगवंतांनी ती सगळी कालवली. आणि तो सगळा सोहळा पाहण्यासाठी आकाशामध्ये देव जमले हो. आणि ओस अमरावती काल पहावया येते, काल पहावया येते, काल पहावया येते. ओस अमरावती पहावया येते, काल पहावया येते. सगळी अमरावती ओस पडली आणि सगळेजण हा काला बघायला आले. आणि भगवंतांनी काय सांगितलं की हा काला भगवंत सगळ्यांच्या मुखामध्ये भरवतायत व आनंदाने, प्रेमाने सगळ्या गोपांच्या डोळ्यातून घडघड घडघड अश्रू वाहतात. भगवंत अत्यंत प्रेमाने सगळ्यांना काला भरवतायत. आणि हे जे देव होते हे बनावट गोप करून त्याच्यामध्ये घुसले. आणि खऱ्या गोपांनी सांगितलं कृष्णा हे गोप सगळे बनावट आहेत, हे आजच
कृष्णानं काय सांगितलं, रास क्रीडेचं पाऊल धरा. आणि ते काही बनावट गोपांना जमेना आणि मग त्या गोपांना बदलून बाहेर काढलं. आता ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, आम्हाला त्या काल्याचा एक कण तरी आम्हाला मिळाला पाहिजे. आणि असा तो काला आणि असा तो काला जो देवादिकांना सुद्धा दुर्लभ आहे, असा काला भगवंत करताय. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधे कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे गोपाल कृष्ण, कृष्ण राधे गोपाल कृष्ण, कृष्ण राधे गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण राधे कृष्ण, गोपाल कृष्ण राधे कृष्ण. राम 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 हरे राम, राम 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 हरे राम, राम 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 हरे राम, राम 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 हरे राम. राधे 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 राधे. आम्ही बोलो राधे राधे, तुम्ही बोलो राधे राधे, आम्ही बोलो राधे राधे, तुम्ही बोलो राधे राधे. आम्ही बोलो राधे राधे, तुम्ही बोलो राधे राधे, आम्ही बोलो राधे राधे, तुम्ही बोलो राधे राधे. राधे 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 राधे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, बोलो कार्याचे आसे देव जळी झाले मासे. मी तुम्हाला मासे करतो म्हणाले आणि हात धुतल्यानंतर एखादा कण तरी मिळेल हो. पण भगवंताने काय सांगितलं, तुझा तिन्ही संघाती हात, कुणीही हात धुवायचे नाही, आपापल्यावर का दुसऱ्याचं नाही. ऐका तुम्ही म्हणाल पाहिजे सांगितले. आणि असा तो काला जो देवादिकांना सुद्धा दुर्लभ आहे, तो आज आपल्याला मिळालाय भगवंताची केवढी कृपा आहे आपल्यावर. आणि या काल्याच्या कीर्तनामागे किंवा या काल्या करण्यामागे भगवंताची एक संकल्पना आहे बरं का, की भगवंताने समाजातल्या उच्च नीच भाव, गरीब श्रीमंत किंवा अपंग आणि चांगला असा जो सगळा भाव होता ना, तो सगळा नष्ट केलेला आहे भगवंताने. आणि सगळ्याला भगवंताने आपलंसं केलेलं आहे. ही संकल्पना आपण या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं, भगवंताच्या या लीलांच्या निमित्तानं आपल्यामध्ये अंगी बाणवण्याचा प्रयत्न करायचा. महिनाभर इथं कीर्तन सेवा चालली. माझ्या अनेक भगिनी आज हजर आहेत. खरं पांडुरंगाची कृपा आहे. जवळजवळ माझं हे 14वं वर्ष आहे बरं का.
कृष्ण भगवान